भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तोटेवाड फिजिकल अकॅडमीच्या वतीने घेण्यात आली धावण्याची स्पर्धा। याबाबत सविस्तर बातमी अशी की कंधार शहरामध्ये 79व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कंधार लोहा विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक श्री संभाजी तोटेवाड मंगल सांगवीकर यांच्या वतीने 1600 मीटर व 800 मीटर धावण्याच्या शारीरिक चाचणी परीक्षेचे आयोजन हे दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी कंधार या ठिकाणी करण्यात आले होते। स्पर्धेला खेळाडूंनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान सत्कार करण्यात आला। या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित कंधारचे तहसीलदार श्री रामेश्वर गोरे, सभापती श्री किशनराव डफडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अंकुश पाटील कदम व कंधार शहरातील वायटी मुंडे, संजय राठोड, सचिन गोमासे, माधव बंदुके, गोविंद मुसळे, प्रदीप सांगळे, सर्व अकॅडमीचे संचालक तसेच खेळाडू हे मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते। या ठिकाणी मी प्रथमतः तोटेवाड अकॅडमीचं आणि सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। ग्रामीण भागामध्ये 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज ही जी काही धावण्याची स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि एक स्वातंत्र्य दिनाची मनातून एक चांगली भावना सर्व विद्यार्थ्यांमध्ये होती। आणि आपल्याला माहीत आहे की पुढील कालावधीमध्ये 15,000 जवळपास शासनाच्या पोलीस भरतीच्या जागा आहेत। त्या पार्श्वभूमीवर ही अकॅडमी फार सुंदर काम करते आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध अकॅडमी एक कंधार पॅटर्न निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। त्या सर्व अकॅडमीचे सर्व संचालक मंडळ असतील, सर्व सदस्य मंडळ असतील, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। या ठिकाणी चांगल्या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल तोटेवाड अकॅडमीचे संचालक आणि त्यांच्या टीमचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। सर, भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तोटेवाड अकॅडमी यांनी धावण्याची मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मी पहिल्याप्रथम तोटेवाड अकॅडमी असेल, मुंडे अकॅडमी असेल, राठोड अकॅडमी असेल, सोमाशे सरची अकॅडमी असेल, कंधारमध्ये या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून विविध अकॅडमी तयार करण्यात आलेले आहेत आणि या अकॅडमीच्या माध्यमातून कंधार शहरामध्ये हजारो विद्यार्थी, कंधार शहरच नव्हे या मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून विविध भागातून विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी येत आहेत आणि या अकॅडमी उत्तम प्रकारे शिक्षणाचं काम, शारीरिक जे काही स्पर्धा परीक्षा कराव्या लागतात, मग MPC टाईप असतील, पोलीस भरतीच्या असतील, मिलिटरी भरती असतील, या विविध परीक्षेसाठी तयारी करून घेत असतात। म्हणून या सर्व अकॅडमीचे मनापासून अभिनंदन। आणि आजच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी मुली सहभागी झाले त्यांचे देखील मनापासून अभिनंदन करतो। आणि तसेच कंधार लोह्याचे लोकनेते, लोकप्रिय आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचं नेहमी म्हणणं असतं की या संचालक मंडळीच्या सर नेहमी संपर्कात असतात की यांना जी काही मदत लागत असेल ती आमदार साहेब त्यांच्या माध्यमातून मदत करण्यास तयार असतात। याला कारण असं आहे की कंधार शहरामध्ये दुसरे कुठलेही माध्यम नाहीत, पण या हजारो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, या अकॅडमीच्या माध्यमातून या तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी होत असते। म्हणून आमदार या नेत्याने साहेबाचं देखील म्हणणं आहे की या ठिकाणी ह्या अकॅडमी ह्या खूप यशस्वी शिखरावर, उच्च शिखरावर जाऊन पोहोचल्या पाहिजेत आणि कंधारचं नाव झालं पाहिजे, हीच भावना आहे। या 79व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तोटेवाड फिजिकल अकॅडमी कंधार शाखा क्रमांक 2 यांच्या वतीने आज कंधार शहरमध्ये भव्य अशी 1600 मीटर धावणे आणि 800 मीटर धावणे शारीरिक चाचणी परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली। नुकतीच या ठिकाणी शासनाने 15,000 पोलीस भरतीसाठी जागा डिक्लेअर केल्या आहेत। या अनुषंगाने मी तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड मी आज या विद्यार्थ्यांना आपण किती गुणवत्ता आहे, आपला टायमिंग कशा प्रकारे येतो त्या अनुषंगाने 1600 मीटर धावणे शारीरिक चाचणी परीक्षा व महिला गट 800 मीटर धावणे शारीरिक चाचणी परीक्षा कंधार या शहरामध्ये मी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे। आणि या कार्यक्रमाला
आपल्या कंधारचे तहसीलदार साहेब उपस्थित होते। त्यानंतर डपडे सर, मुंडे सर, गोमाश सर, संजय राठोड सर या सर्वांनी मला या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे मनोशिरित्या आभारी आहे। कमी वेळेतला वेळ काढून डपडे सर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल डपडे सरांचे, तहसीलदार साहेबांचे मी पुनश्च एक बार या ठिकाणी आभारी आहे। या अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्पर्धा पार पडली। सर्व या ठिकाणी धावपटू आलेले आहेत। सर्व क्लासेसचे शिक्षक माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आल्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एक बार आभारी आहे। बक्षिसांचं स्वरूप सर या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी जे सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी बक्षीस ठेवले आहेत। प्रथम बक्षीस 2051, द्वितीय 1551, तृतीय 1151 असं या माझ्या अकॅडमीतील सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक ठेवले होते। त्या विद्यार्थ्यांचं पण मी या ठिकाणी खूप खूप आभारी मानतो। लवकरच या ठिकाणी 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमची जाहिरात डिक्लेअर होईल, फॉर्म प्रोसिजर चालू होईल, कारण की कालच बिगुल वाजलेलं आहे की जागेंचं। आता विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू शकतो की आता तुम्ही झोपेमध्ये राहू नका, तुम्ही रात्रंदिवस या ठिकाणी प्रयत्न करा, 2 टाईम ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि आपल्या कंधार शहरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा माप तयार झालेला आहे। मुंडे सर, गोमाश सर, संजय राठोड सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मेहनत घेऊन कशा प्रकारे आपला कंधार तालुका हा रिझल्टमध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्रामध्ये आणता येईल यांचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न आहे आणि ते प्रयत्न सर दोन्ही सर या ठिकाणी पूर्ण करतील।